आज नीरज त्याच्या बायकोसोबत वृद्धाश्रमात गेला होता, जिथे काही वर्षांपूर्वी त्याने स्वतःच्या आईला वृद्धाश्रमात आणून सोडले होते. वृद्धाश्रमात गेल्यावर त्याने मॅनेजरला सांगून त्याच्या आईला बाहेर बोलावून घेतले. एका खोलीमध्ये नीरज आणि सपना त्याच्या आईसोबत म्हणजे सविता ताईंसोबत बसले होते. खोलीच्या बाहेर वृद्धाश्रमाचे मॅनेजर खुर्चीवर बसले होते आणि बराच वेळ सविताताई त्यांच्या निर्णयाची वाट पाहत होते. जेव्हा त्या खोलीमधून कोणाच्याही बोलण्याचा आवाज आला नाही, तेव्हा मॅनेजर साहेब खोलीमध्ये आले आणि त्यांनी पाहिले तर सविताताई एका खुर्चीवर बसल्या होत्या आणि दोन समोर खूप छान व त्यांचा मुलगा एका खुर्चीवर बसून सून बसले होते. सविताताईकडे पाहून असे वाटत होते की त्यांना त्यांच्या मुलाशी आणि सुनेसोबत बोलण्याची अजिबात इच्छा नाही. काही वेळाने नीरज म्हणाला, आई, आमच्याबरोबर घरी चल, आम्ही तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा त्याचे बोलणे ऐकून सविताताईंनी त्याच्याकडे रागाने पाहिले. तेव्हा तो पुन्हा म्हणाला, आई, आमच्यासाठी नाही तर तुझ्या छोट्या नातीसाठी तरी घरी चल. अगं आई, घरी तुझी नात छोटी परी तुझी वाट पाहत आहे. तिला तुझी खूप गरज आहे आणि जर तिला आजी असताना सुद्धा आजीचे प्रेम मिळाले नाही तर मग हा तिच्यावरती अन्याय होईल ना. त्यानंतर नीरज सपनाकडे पाहत आईला पुढे म्हणाला, आई, तुला ठाऊकच आहे का, गावी आपली जी शेती जमीन आहे, भलेही ती थोडीफार आहे, पण आपल्याला शेती जमिनीच्या मधोमध पुणे नाशिक हायवे जाणार आहे आणि आता त्या जमिनीची किंमत करोडो रुपयांमध्ये होणार आहे. मुलाचे बोलणे ऐकून सविताताईंना खूप राग आला, पण तरी देखील त्या शांत बसल्या होत्या. तेव्हा त्यांना असे शांत बसलेले पाहून मॅनेजर साहेब म्हणाले, अहो काकी, काय घेतला निर्णय तुम्ही? तेव्हा खुर्चीवर बसलेला नीरज म्हणाला, कोणास ठाऊक आईला काय झाले आहे. मी किती वेळापासून एक तास बडबड करत आहे आणि ती मात्र काही बोलायला तयार नाही. असे बोलून नीरज आणि सपना रागाने तिथून उठले आणि गाडीत बसून निघून गेले. सविताताईंच्या चेहऱ्यावरचा रागाचे भाव होते ना निराशाचे एकदम शांत बसल्या होत्या. तेव्हा मॅनेजर साहेब त्यांना म्हणाले, काकी, काय निर्णय घेतला आहे तुम्ही? तुमच्या मुलासारखा मुलगा आणि सून खूप नशिबवान लोकांना मिळतात आणि तुम्ही सुद्धा खूप नशीबवान आहात. त्यामुळेच तर तुम्हाला तुमचा मुलगा आणि सुनेसारखे घरी चल म्हणून आग्रह करत आहे आणि तुम्ही मात्र त्यांना नकार देत आहे, त्यांच्याशी बोलत आहे ना, त्यांना काही सांगत आहे. हे तर बरोबर नाही ना काकी. तुम्ही वृद्धाश्रमातील इतर लोकांकडे बघा, तरी त्यांच्यापैकी कोणाचाही मुलगा किंवा सून त्यांना इथे भेटायला कधीच आले नाहीत आणि जर आलीच असते तर 4-6 महिन्यातून एकदा भेटून जातात. ना कधी त्यांनी घरी त्यांना परत बोलवले, ना कधी त्यांनी घरी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना नेलं आहे. आणि तुमचा एक मुलगा आहे जो मागच्या 1 महिन्यापासून सतत तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी येतोय, पण तुम्ही मात्र हट्ट धरून बसलेले आहात. मला असं वाटते की काकी, तुम्ही तुमच्या मुलावरती खूप चांगले संस्कार केलेले आहे, नाहीतर आजच्या जमान्यामध्ये मी असा मुलगा आणि सून कधीच पाहिली नाही. मला सांगा, आपल्या आश्रमातल्या लक्ष्मी काकूंना तुम्ही अनेकदा रडताना पाहिले आहे की नाही? ते आपल्या लहान नातवंडासाठी किती आठवण काढतात, किती रडतात त्यांच्यासाठी आणि रोज देवाकडे एकच प्रार्थना करतात की माझ्या मुलाने सुनेने मला इथून लवकर घेऊन जावे. त्यांची आपली सून आणि मुलगा आणि नातवंडांसोबत राहण्याची किती इच्छा आहे आणि तुम्हाला तुमचा मुलगा घरी घेऊन जात आहे. घरी नेण्यासाठी तो 5 वेळा येतोय, पण तुम्हाला मात्र जायचे नाही. यावर खुर्चीवर उठून सविताताई म्हणाल्या, मॅनेजर साहेब, आता हे वृद्धाश्रम माझे घर आहे, त्यामुळे मला कुठे जायचं नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी वृद्धाश्रमामध्ये राहणार आहे आणि जर तुम्हाला माझे या वृद्धाश्रमात राहणे आवडत नसेल तर तसे सांगा, मी दुसऱ्या वृद्धाश्रमात निघून जाईल राहण्यासाठी, पण माझ्या मुलाच्या घरी अजिबात जाणार नाही. हे एकदा मॅनेजर साहेब म्हणाले, अहो काकी, तुम्ही काय बोलतात? वृद्धाश्रम सोडून जावे असा माझा अजिबात बोलण्याचा हेतू नव्हता. माझे वृद्धाश्रम तर तुमच्यासारख्या वृद्ध माणसांसाठीच बनले गेलेले आहे, ज्यांची मी सेवा करते. मी तर तुमच्या मुलाला आणि सुनेचा स्वभाव पाहून तुम्हाला बोललो. बाकी तुमची इच्छा काकी,
तुमच्या घरी जाण्यासाठी कोणालाही कोणताही दबाव टाकणार नाही. जर तुम्हाला माझ्या बोलण्याचं इतके वाईट वाटले तर मला माफ करा सविता काकी. सविताताई म्हणाल्या, अरे बाळा, काही नाही, यामध्ये वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. तू मला तेच बोलत होता जे तुला समोर दिसत होते. कोणालाच ठाऊक नाही. त्यानंतर काही दिवसांनी नीरज आणि त्याची बायको सपना पुन्हा वृद्धाश्रमामध्ये आले. नीरज मॅनेजरला म्हणाला, मला आईला भेटायचे आहे. असे सांगत मॅनेजरने पाहिले की सुनेच्या हातामध्ये एक मोठा केकचा बॉक्स आहे. त्यामुळे ते विचारतात की यामध्ये काय आहे. तेव्हा सपना म्हणाली, अहो मॅनेजर साहेब, आज माझ्या सासूबाईंचा वाढदिवस आहे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी हा केक घेऊन आले आहे. वृद्धाश्रमात त्याच्यासोबत हा केक कट करायचा आहे. ते आमच्यासोबत घरी यायला तयार नाहीत, त्यामुळे मी विचार केला की आम्ही वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा करावा. मॅनेजर साहेब म्हणाले, मी एकदा सविता काकींशी बोलतो आणि मग तुम्हाला कळवतो. नीरज आणि सपना आपल्या 2 वर्षाच्या मुलीला परीला सोबत घेऊन आले होते. मॅनेजर साहेब सविता ताईंच्या खोलीमध्ये गेले आणि सविता ताईंना सांगू लागले, तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहे. परंतु हे एकदा सविताताई सर्व काही ऐकल्यानंतर मुलाला आणि सुनेला भेटायला नकार देतात आणि आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून टाकतात. पण इकडे मुलगा आणि सून तर त्यांना भेटण्याचा तगादा लावत घेऊनच आलेले असतात. संपूर्ण रात्र खोलीच्या बाहेर बसून घालून पण आईचा वाढदिवस साजरा केल्यानंतरच इथून जाऊ. आता मात्र वृद्धाश्रमात राहणाऱ्या इतर वृद्ध लोकांना असे वाटू लागले की खरंच सविताताई यांचा मुलगा आणि सून खूप चांगले आहेत. त्यांच्यापैकी काही जण असे म्हणत होते की सविताताईच्या मनामध्ये आपल्या मुलाबद्दल काहीही प्रेम नाही. जर मुलगा एवढा विनंती करत आहे, घरी चल असे म्हणत आहे आणि सून देखील एवढी विनंती करत आहे, तर त्यांनी मुलाच्या घरी जायला हवे. असा हट्ट इतका बरा नव्हे. म्हातारपणात सर्व वृद्ध माणसांना आपल्या कुटुंबासोबत राहण्याची इच्छा असते, पण एक सविताताई आहे ज्यांना आपल्या कुटुंबासोबत राहायचे नाही, आपल्या मुलासोबत नातीसोबत राहायचे नाही. जर आज त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या ठिकाणी आमचा मुलगा आणि सून आम्हाला इथे घेऊन जाण्यास आले असते तर आम्ही आनंदाने खूप त्यांच्यासोबत नाचत गेलो असतो. घरी काही जण तर असेही बोलत होते की नक्कीच सविताताई वाईट आहे, त्यामुळेच त्यांना त्यांच्या मुलांना इथे आणून सोडले. बहुतेक त्या त्यांच्या सुनेला त्रास देत असतील, पण तरी देखील आता ते दोघे नवरा बायको परत आपल्या आईला घ्यायला आलेले आहेत. तिथे फुकटचा भाव खात आहे. लोकांचे असे बोलणे ऐकून सविता त्यांच्या डोक्यातून बाहेर आल्या आणि त्यांनी सुनेच्या हातातील केकचा बॉक्स घेऊन फेकून दिला. मॅनेजर साहेब, मी तुम्हाला म्हणाले होते ना की मला माझ्या सुनेला आणि मुलांना भेटण्याची अजिबात इच्छा नाही. मग का ते लोक मला सतत इथे येऊन त्रास देत आहे? पहा, मी आत्ताच्या आत्ता सांगते, ना माझा कोणी मुलगा आहे, ना कोणी माझी सून आहे, नाही कोणी मला नात आहे. मला कोणतंही कुटुंब नाही. मी ह्या जगात एकटीच आहे. सांगा ह्या दोघांना यापुढे मला इथे भेटायला येत जाऊ नका. ना मला इथे त्यांच्याशी कोणतीही विनंती करायची आहे. मॅनेजर साहेब सविताताईंचे वागणे खूप विचित्र वाटत होते. ते सुद्धा त्यांच्यावरती नाराज झाले होते आणि म्हणाले, काय काकी, तुम्ही म्हातारपणात एवढा हट्ट धरून बसला आहात. तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? आम्ही सर्वजण तर पाहत आहे की तुमचा मुलगा आणि सून किती चांगले आहेत. ते सतत तुम्हाला घरी चला अशी विनंती करतात आणि एक तुम्ही आहात तुमच्या हाताला पेटून बसलेले आहात. त्यांच्यासोबत जायला तयार नाही आहेत. त्यांना भेटतसुद्धा नाही, त्यांच्यासोबत बोलतसुद्धा नाही. एवढा कसला गर्व आहे या म्हातारपणामध्ये? एवढा चांगला नाही. मॅनेजर साहेब पुढे म्हणाले, अहो काकी, त्यांच्याकडून एक चूक झाली असेल, त्यामुळे त्यांनी 1 वर्षापूर्वी तुम्हाला इथे वृद्धाश्रमात पाठवले. पण आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असेल आणि म्हणूनच ते लोक तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी येत आहे. लहानांकडून चूक झाली तर मोठ्या मनाने माफ करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे की त्यांना माफ करावे. पण तुम्ही तर काही ऐकून घ्यायला देखील तयार नाही आहात. सविताताईचा राग पाहून ते दोघेही गपचूप घरी निघून गेले. सविताताई गप्प बसल्या नाहीत, कारण त्यांच्या मुलाने सतत क्रमाक्रमाने येऊन त्यांच्या अंतर्मनाला तोडून टाकले होते. याचा त्यांना खूप त्रास झाला होता. सविताताईंनी मागच्या 1 वर्षापासून स्वतःला कसे तरी सांभाळले होते. आपल्या पतीचे घर सोडून त्यांनी वृद्धाश्रमामध्ये स्वतःला कसे ॲडजस्ट केले होते. तेव्हा वृद्धाश्रमामध्ये आल्या होत्या तेव्हा 4-5 महिने फक्त रडत होत्या. दिवसाचे 24 तास रात्र आणि दिवस त्यांचं फक्त रडण्यामध्ये आणि शांत एकांतात
बसण्यामध्ये जात होतं. त्या किती तुटलेल्या मनाने वृद्धाश्रमात आल्या होत्या हे तर फक्त त्यांनाच ठाऊक होते. मुलांनी आणि सुनेने त्यांना अपमानित करण्यात काहीच सर ठेवली सोडली नव्हती. हे एका वर्षापूर्वी त्यांच्या आयुष्यात जे काही घडले होते ते क्षण आठवून सविताताई यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. पण आता त्या आयुष्यामध्ये खूप पुढे निघून गेल्या होत्या आणि आता त्यांना पुन्हा त्या नरकामध्ये जायचे नव्हते. सविताताई आपल्या डोळ्यातील पाणीसुद्धा पुसत त्यांच्या खोलीमध्ये जात असताना त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून मॅनेजर साहेब म्हणाले, काकी, मागच्या एका वर्षामध्ये मी तुमच्या डोळ्यांमध्ये एकदाही अश्रू पाहिले नव्हते. मग आज तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू का आहेत? हे पहा काकी, जे काही झाले आहे ते आम्हा सर्वांना सांगा. कारण एकीकडे तुमचा मुलगा आणि प्रेम दाखवून तुम्हाला इथे भेटायला येत आहे, तुम्हाला इथून घेऊन जाण्यासाठी किती तरसत आहे, आणि दुसरीकडे तुमच्या डोळ्यांतील अश्रू काहीतरी वेगळंच सांगत आहे. नक्कीच काहीतरी घडले आहे जे तुम्ही तुमच्या मनामध्ये साठवून ठेवले आहे. आजूबाजूला उभे असलेले लोकसुद्धा त्यांना म्हणाले, हो सविताताई, असे काय घडले होते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाच्या घरी जाण्याची अजिबात इच्छा नाही? तुमच्या अंतःकरणाला ठेच लागली आहे ज्यामुळे तुम्हाला इतके कठोर बनावे लागले आहे? या सततच्या प्रश्नांमुळे सविताताई सर्व काही सांगायला तयार होतात, कारण त्यांना त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे अजिबात आवडले नव्हते. त्या दोघांचे तोंड पाहिले तरी त्यांना खूप राग यायचा. सविस्तरपणे मॅनेजर साहेब म्हणाले, बाळा, तू माझ्या मुलाला आणि सुनेला एवढं चांगलं समजत आहे, पण त्यांचे खरे रंग तुला माहीत नाही. आज जेवढे चांगले बनून ते दोघे माझ्यासाठी केक घेऊन आले आहेत ना, वर्षभरापूर्वी त्याच सुनेने माझ्या तोंडावर केक फेकला होता. माझ्याच घरात मला श्वास घेणे मुश्किल करून टाकले होते. स्वतःच्या घरात माझा जीव गुदमरत होता. लग्नानंतर 5 वर्षांनी नीरजचा जन्म झाला होता. त्याच्या जन्मानंतर आम्हा नवरा बायकोलाच्या आनंदाला पारावारा उरला नव्हता. माझे पती एक ट्रक ड्रायव्हर होते. खूप मुश्किले होणे पैसे वाचवून आम्ही दोघांनी आमच्या मुलाला उत्तम शिक्षण दिले होते, कारण पैशाअभावी आयुष्य जगणे किती कठीण असते हे आम्हा नवरा बायकोंना चांगले माहीत होते. त्यामुळे त्याला आमच्या मुलाला शिक्षण देऊन त्याला चांगली नोकरी मिळावी असे वाटत होते. जेव्हा नीरज शिक्षणासाठी शहरात गेला तेव्हा त्याला पैसे कमी पडत होते. त्यामुळे मी लोकांच्या घरची दोन्ही भांडी लादी असे काम करून पैसे गोळा करू लागले. तेव्हा कुठे आम्ही नीरजचे शिक्षण पूर्ण करू शकलो. देवाच्या कृपेने एके दिवशी नीरजला चांगली नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर नीरजला खूप चांगले चांगले स्थळं देखील येऊ लागले होते, परंतु त्याला तर सपना आवडली होती जी त्याच्यासोबत त्याच्या कॉलेजमध्ये शिकत होती. त्यामुळे आम्ही मुलाच्या पसंतीला स्वीकारले आणि त्याचे लग्न सपनासोबत लावून दिले. आम्ही नवरा बायकोने आयुष्यभर खूप कष्ट केले होते. म्हातारपणामध्ये माझ्या नवऱ्याला गुडघेदुखीचा आणि कमरेचा त्रास होत होता. त्यामुळेच त्यांनी ट्रक चालवणे बंद केले होते. त्यांच्याकडे तब्येतीकडे पाहता मी सुद्धा माझ्या नवऱ्याला म्हणाले की देवाच्या कृपेने आपल्या मुलाला चांगली नोकरी मिळाली आहे, त्यामुळे आपले कष्ट करण्याचे दिवस संपलेले आहे. आपण दोघेही उतरत्या वयात सुख समाधानाने 4 घास खाऊन राहू शकतो. मी काय म्हणते, तुमच्याकडे काही पैसे शिल्लक आहेत, त्या पैशातून आपण आपल्या जुन्या घराची थोडीफार पैशांची मदत नीरजसुद्धा करेल आणि डागडुजी करू. आम्ही हे नीरजसाठीच करत होतो. जेव्हा नीरजला सांगितले तेव्हा त्याला आणि त्याच्या बायकोला अजिबात पटले नाही. सून म्हणाली, मला आधी हे सांगायचं, बाबांनी ट्रक चालवणे का बंद केले आहे? अजून त्यांचे हातपाय चालत आहे ना. जर बाबा असेच घरात हातावर हात ठेवून बसले तर मग घर कसे चालेल? घरात फक्त माझा नवरा एकटाच कमवता आहे आणि तुम्हा दोघांचे खर्च काही कमी नाहीत. जसजसे तुमचे वय वाढत राहील तसतसा तुमच्या औषधांचा खर्चसुद्धा वाढत जाईल. त्यामुळे स्वतःसाठी एवढं तरी कमवत राहा जेणेकरून म्हातारपणात तुमच्या औषधांचा खर्च तुम्ही स्वतः करू शकाल. यासाठी तुम्ही पूर्णपणे तुमच्या मुलावरती आणि सुनेवरती आशेवरती होऊन राहू नका. आम्हाला सुद्धा खूप खर्च आहेत. सुनेचे बोलणे ऐकून आम्ही दोघे नवरा बायको अवाक होऊन पाहत होतो. तेव्हा खूप आशेने मी नीरजकडे पाहिले, जेणेकरून तो माझी बाजू घेऊन त्याच्या बायकोसोबत 2 शब्द बोलेल की आयुष्यभर माझ्या वडिलांनी कष्ट करून मला शिकवले आहे, मला सांभाळले आहे. त्यांचे वय काम करण्याचे नाही तर घरी बसून खाण्याचे आहे.
आणि जर आता त्यांच्याकडून काम होत नाही म्हणून ते घरी आराम करत बसून राहिले तर काय झाले? मी कमवत आहे ना, मग माझ्या बाबांना अजिबात बोलायचं नाही. पण या उलट नीरज म्हणाला, बाबा तुमची सून अगदी योग्य बोलत आहे. मी घरात बसून न राहता काहीतरी काम केलेच पाहिजे. असेच घरात बसून राहिला तर मग एक आजार मागे लागतील. त्यामुळे तुम्ही आता ट्रक चालवणे बंद करू नका असेच मला वाटते. मान्य आहे, म्हातारपणात थोडेफार त्रास असतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही उगाचच रिकामटेकड्याप्रमाणे घरात हातावर हात ठेवून बसावे. हे ऐकताच मला खूप राग आला आणि मी नीरजला म्हणाले, असे काय बोलत आहे तू बाळा? गुडघे दुखीमुळे तुझ्या बाबांना व्यवस्थित चालता फिरता देखील येत नाही आणि तू ट्रक चालवण्याच्या गोष्टी करत आहेस. आता त्यांचे वय ट्रक चालवण्याचेही नाही तर आराम करण्याचे वय आहे. माझे बोलणे ऐकून नीरज ऑफिसला निघून गेला. पण सून स्वयंपाक खोलीमध्ये बराच वेळ बडबड करत होती. मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून माझे पती म्हणाले, सविता आपण एक काम करू. आपण आपल्या गावी परत आलो की जी पडके घर आहे आणि जी काही 2 एकर शेती आहे ती मी तुझ्या नावावर करतो. जेणेकरून उद्या तुला कधी पैशांची गरज पडली तर ती जमीन विकून आपण त्या पैशातून औषधांचा खर्च करू शकतो. सविताताई खूप समजदार होत्या. आज जे काय आहे ते पाहून त्यांना त्यांच्या पुढच्या परिस्थितीचा अंदाज आला होता. आपल्या नवऱ्याच्या बोलण्याला त्या मना करत शकत नव्हत्या. एके दिवशी ते दोघे नवरा बायको गावी जातात आणि त्यांची 2 एकर शेती सविताताईंच्या नावावर केली जाते. आपल्या या सुनेबद्दल आणि मुलाला कोणतंही काही माहीत नाही. हे तर यामुळे खुश होते की चला आठवडाभर तरी म्हातारी गावी निघून गेले आहे. पण गावावरून परत आल्यानंतर काही दिवसातच सविताताई यांच्या पतीचे निधन झाले. नवऱ्याचे असे अचानक जाणे त्यांच्यासाठी खूप धक्कादायक होतं. रडून रडून त्यांची तब्येत खूप वाईट झाली होती. नवरा गेल्यापासून धक्क्यातून सविताताई अजूनही सावरलेल्या नव्हत्या की मुलाचे आणि सुनेचे दुसरे रूप त्यांना पाहायला मिळाले. वडिलांना जाऊन 1 महिनासुद्धा झाला नव्हता की नीरज आईच्या खोलीमध्ये आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, आई हे काय तू? दिवसभर खोलीत बसून रडत असते आणि तिकडे दिवसभर माझी बायको बिचारी एकटीच घरकाम करत राहते. अगं तू जरा कामांमध्ये लक्ष दे आणि मदत कर. आता बाबा हे जग सोडून कायमचे निघून गेले आहे. किती वेळ रडले तरी परत येणार नाही. पटकन बाहेर ये आणि सपनाला कामांमध्ये मदत कर. मुलाचे असे बोलणे ऐकून सविताताईंच्या काळजाचे जणू तुकडेच झाले. तेव्हा त्यांना असे वाटू लागले की नवऱ्यासोबत मीही गेले असते तर फार बरे झाले असते. पण काय करावे? जोपर्यंत देवाचे बोलवणे येत नाही तोपर्यंत रडत घडत जगावे लागणार आहे. असा विचार करून मुलाचे आणि सुनेचे वागणे पाहून इच्छा नसताना सुद्धा सविताताई घरातील कामे करत होत्या. पण वडील गेल्यानंतर एकदाही नीरजने किंवा सपनाने सविताताई यांना विचारले नाही, आई तू कशी आहेस? जेवली आहेस की नाही? ते दोघं स्वतः तर स्वतःच्या दुनियेमध्ये मग्न होते. त्या दोघांना आईची काही देणं घेणं नव्हतं. हळूहळू सविताताई सुद्धा घरामध्ये नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत होत्या आणि एका दिवशी सपनाने आई होणार असल्याची आनंदाची बातमी सांगितली आणि सविताताई आता आजी होणार आहे ही बातमी ऐकून त्यांच्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा संचारते. घरामध्ये नवीन भावने येण्याच्या आनंदाने त्यांना जगण्याचे कारण मिळते. त्यामुळे सविताताई आता हळूहळू त्यांची सर्व दुःख विसरून पुन्हा आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होत्या. एके दिवशी सपनाने घरामध्ये तिच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली होती आणि त्यामुळे तिने सर्व तिच्या मैत्रिणींना घरी बोलवले होते. ज्या दिवशी सपनाचा वाढदिवस होता त्याच दिवशी सविताताईंचा देखील वाढदिवस असायचा. त्या दिवशी खाण्यापिण्याची सर्व तयारी सविताताईंनी केली होती. कारण नीरजने त्यांना आधीच सांगितले होते की आई सपनाची तब्येत ठीक नाही, त्यामुळे सपनाला काही काम करून देऊ नकोस. असेच ती दिवसभर काम करून थकते. नीरजचे बोलणे ऐकून सविताताईंना खूप वाईट वाटले. कारण त्याला त्याच्या बायकोचे दुःख दिसत होते पण आईला होणारा त्रास मात्र दिसत नाही. त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की माझा मुलगा लग्नानंतर एवढा बदललेला असेल. वाढदिवसाच्या पार्टीला सपनाने तिच्या सर्व मित्रमैत्रिणींना तर बोलवलेच होते पण जवळपास राहणाऱ्या लोकांना सुद्धा बोलवले. संध्याकाळ झाल्यानंतर नीरज सुद्धा ऑफिसवरून घरी आला होता. त्याच्या हातामध्ये एक फुलांचा बुके होता. त्याच्यासोबत 2 केक सुद्धा घेऊन तो आला होता. 2 केक आणलेले पाहून सविताताईंना वाटले की
आज आईचा देखील वाढदिवस आहे हे माझ्या मुलाच्या लक्षात आहे. पण जेव्हा केक कट करण्याची वेळ आली तेव्हा सपनाने दोन्ही केक कट केले. त्यानंतर नीरजने आपल्या बायकोला एक सोन्याचा हार गिफ्ट केला, जे पाहून सपनाला खूप आनंद होतो. आणि सविताताई हे सर्व एका कोपऱ्यात उभे राहून पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू आले. यासाठी नाही की मुलाने सुनेला एवढे महागडे गिफ्ट दिले, पण त्यांना याचे दुःख वाटले की आज आपल्या आईचा देखील वाढदिवस असतो हे मुलाच्या लक्षात का नाही आले. तेवढ्यात नीरज त्याच्या आईला आवाज देतो, अगं आई, अशी उभी का आहेस? पटकन जेवणाची तयारी कर. हा केक कट करून झाला आहे, घेऊन जा आणि सर्वांना वाट. जेवण सुद्धा वाढायला घे. सविताताई यांना असे वाटत होते की मी त्याची आई नाही तर कामवाली आहे. मुलगा आणि सून त्यांच्याकडून घरातील सर्व कामे करून घेत होते. सविताताईंवर अधिकार गाजवत होते. त्या दिवशी पार्टीमध्ये सविताताईंनी हिंमत करून पार्टीसाठी आलेल्या लोकांना जेवण वाढण्यास नकार दिला. हे ऐकताच मुलगा आणि सून भडकले. दोघेही रागाने आईच्या खोलीत आले आणि म्हणाले, आई, ही काय पद्धत झाली तुझी? देऊन तोंड फुगून बसली आहे. मग घरी एवढी पाहुणे मंडळी आली आहेत, त्यांचं खाणं पिणं कोण बघणार? सविताताई म्हणाले, हे बघ नीरज, ते सर्व तुझे पाहुणे आहेत आणि तुझ्या बायकोचा वाढदिवस आहे, त्यामुळे तुझे तू पाहून घे. मी काही काम करू शकणार नाही आणि तू मला पुन्हा या विषयावरती बोलू नकोस. सविताताईंचे बोलणे ऐकून नीरज म्हणाला, आई, अशी का बोलत आहेस? काय झाले आहे? सविताताई म्हणाल्या, नीरज, आज माझा सुद्धा वाढदिवस असतो, हे तू कसा विसरलास? त्या एवढ्याच बोलल्या की त्यांची सून मोठ्या आवाजात म्हणाली, अरे वा, असे म्हातारीचा पण वाढदिवस आहे तर. आणि बहुतेक तिला केक कट करायला मिळाला नसेल म्हणूनच ती आपल्यावरती रागवलेली आहे. बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी तो केक इथे खोलीमध्ये घेऊन येते, मग इथे बसून तू कट कर. सविताताई म्हणाल्या, नाही सपना, मला नाही तो केक कट करायचा आणि नाही याआधी मी कधी केक कापला आहे. मी फक्त एवढेच बोलले की आज माझाही वाढदिवस असतो आणि माझा एकुलता एक मुलगा, त्याच्या लक्षात आईचा वाढदिवस नाही. पण सपना आणि सासूचे बोलणे न ऐकता तिने कापलेला केक उचलून आणून सासूसमोर ठेवला आणि जबरदस्ती त्यांच्या हातातला केक पकडून कापला आणि केकचा एक पीस उचलून सविताताईंच्या चेहऱ्यावर लावला. सविताताई म्हणाल्या, ग, तो केक असा काही चोळत आहे, माझ्या नाकामध्ये घातलास, मला श्वास घेता येत नाही. माझ्या डोळ्यांमध्ये केक गेला आणि मला काहीच दिसत नाही. सपना म्हणाली, हे काय सासूबाई, तुम्हाला ते केक कापून वाढदिवस साजरा करण्याची खूप आवड होती ना? आजकालची मुले तर असाच वाढदिवस साजरा करतात, केक कापून तोंडाला लावतात आणि मग मी तेच करत आहे. सविताताई म्हणाल्या, अरे नीरज, मला काहीही दिसत नाही, खूप त्रास होतोय. तेव्हा नीरजने हाताला पकडून त्यांना बाथरूममध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, पटकन तोंड साफ करून बाहेर काम करण्यासाठी ये. पण सविताताईंनी तोंड धुवून त्यांच्या खोलीमध्ये जाऊन आतून दरवाजा लावून बसल्या आणि पुढे त्या मनातल्या मनात आता काहीतरी झाले तरी यापुढे अपमान सहन करणार नाही. त्यामुळे त्यांनी असे ठरवले की आता इथे राहायचं नाही, गावाकडे जायचं. त्यानंतर काही वेळाने नीरज आईकडे आला. त्याने दरवाजा वाजवला, पण सविताताईंचा दरवाजा आतून बंद केला होता. काही वेळाने दरवाजा उघडल्यानंतर नीरज आईला खूप बोलत होता. मुलाचे बोलणे ऐकून त्या रात्रभर रडत होत्या. मुलगा आणि सोम पार्टी झाल्यानंतर झोपले. रात्री उशिरापर्यंत पार्टी चालू होती, त्यामुळे ते दोघेही सकाळी 8-11 वाजता उठले. सविताताई गावी जाण्यासाठी तयार झाल्या. त्या फक्त मुलगा आणि सून उठण्याची वाट पाहत होत्या. जेव्हा मुलगा आणि सून दुपारी 12 वाजता झोपेतून उठले तेव्हा आईला तर तयार झालेले पाहून नीरज म्हणाला, आई, आता एवढ्या सकाळी सकाळी तयार होऊन कुठे निघालीस? सविताताईंनी सांगितलं, मी गावी चालली आहे आणि आत्ता मी तिकडेच राहणार आहे. तुमच्याकडे खूप दिवस राहिले, त्यामुळे आता उरलेलं आयुष्य मला गावी घालवायचे आहे. नीरज म्हणाला, आई, तू गावी जाणार नाहीस, कारण मी गावच्या शेत जमीन विकण्याचा विचार करत आहे. मला पैशांची खूप गरज आहे. गावाकडची जमीन आणि घर विकून मला स्वतःसाठी एक कार घ्यायची आहे. त्याचे हे बोलणे ऐकून आश्चर्यचकित होऊन सविताताई म्हणाल्या, नीरज, तो माझे घर आणि शेत जमीन अजिबात विकणार नाहीस, कारण त्यावर तुझा अधिकार काहीच नाही. नीरज म्हणाला, का? माझा अधिकार का नाही? ते घर आणि शेत जमीन वडिलोपार्जित आहे, त्यामुळे त्या घरावर माझा सुद्धा हक्क आहे. त्याचे बोलणे ऐकून नीरज सविताताईंना म्हणाला, माझे घर आणि शेती मी अजिबात विकून देणार नाही. यापुढे मी तिथे जाऊन राहणार आहे.
हे ऐकताच सपना सासूच्या हातातून बॅग हिसकावून घेते आणि तिच्या खोलीमध्ये नेऊन फेकून देते. नीरज, जर तुझी आई गावी निघून गेली तर आपल्याला घर आणि शेती विकण्यास खूप प्रॉब्लेम आहे आणि तसे आपल्याकडे जमीन आणि घर विकण्यास वेळ नाही आणि एवढ्या लवकरात लवकर आपल्याला ग्राहकसुद्धा मिळणार नाही. आपण एक काम करूया, ह्या म्हातारीचा आधी बंदोबस्त करून तिला गावी न जाऊन देता कुठेतरी पाठवून देऊ. माझी एक मैत्रीण सांगत होती की तिची सासूसुद्धा वृद्धाश्रमामध्ये राहते. मग आपण तुझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवू. नीरज म्हणाला, अगदी बरोबर बोलत आहेस. आपण आईला वृद्धाश्रमात पाठवून देतो हेच योग्य होईल. सुनेने सविताताईंने मोलाचे बोलणे ऐकून ते दोघेही त्या क्षणी पूर्णपणे कोलमडून गेले होते. आपल्या मनाला समजावले आणि ही गोष्ट मान्य केली की त्या भले वृद्धाश्रमामध्ये राहतील, पण आता मुलाकडे राहणार नाही. त्या मनातल्या मनात गेल्यानंतर त्या दोघांना माझी किंमत कळेल. घरात काय काय करत होते, घराची साफसफाई, घरात स्वयंपाक, घरसुद्धा मी सांभाळत होते. सून सकाळी तर 10 वाजेपर्यंत झोपेतून उठत नव्हती. जेव्हा मी घर सोडून जाईल तेव्हा सुनेला प्रत्येक काम करताना माझी आठवण येईल. सविताताईंना आपल्या मुलाला आणि सुनेसोबत राहण्यापेक्षा वृद्धाश्रमात राहणे स्वीकारले. सविताताईंना वृद्धाश्रमात पाठवल्यानंतर 4 महिने गावाकडून एका माणसाचा फोन आला. नीरज, गावी जी तुमची शेती जमीन आहे ती शेती जमीन पुणे नाशिक हायवे जाणार आहे आणि त्याची किंमत कितीतरी करोड रुपये आहे. हे ऐकताच सपनाला आणि नीरजला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी आठवड्यात गावची शेती जमीन विकण्यासाठी गावी पोहोचतात. पण जेव्हा त्यांना ठाऊक होते की वडिलांनी मृत्यू होण्याच्या अगोदरच वडिलांनी सर्व जमीन ही आईच्या नावावर केलेली आहे, तेव्हा त्याच्या पायाखालून जमीन सरकते. ते घाबरतात. त्यांना आता वाटते की आता पुढे काय होईल. घरी गेल्यानंतर दोघे विचार करतात की आईला पुन्हा आपल्याकडे कसे बोलावून घेता येईल. पण ज्या प्रकारे त्या दोघांनी आईला घराबाहेर काढले होते त्यामुळे आईला पुन्हा घरी बोलावणे त्यांची हिंमत होत नव्हती. पण जेव्हा सपनाला मुलगा झाला होता तेव्हा त्यांना आपल्या आईकडे परत घेऊन येण्यासाठी बहाणा मिळाला होता आणि नातवाचं कारण सांगून त्यांना ढाल बनवून ते दोघे सतत वृद्धाश्रमामध्ये जाऊन आईला इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू लागले. पण सविताताई यांना आधीच त्यांचा हेतू पूर्णपणे व्यवस्थित समजला होता. कारण नीरजने पहिल्याच भेटीमध्ये आईला गावातील शेती जमीन हवेमध्ये जाणार असल्याची बातमी सांगितली होती. त्यामुळे सविताताई यांच्या चांगल्याच लक्षामध्ये आले होते की मुलगा आणि सून त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी एवढा तगादा का लावत आहे. एवढेच कारण नाही तर आता मुलाच्या जन्मानंतर सुनेला तिच्या मुलाला सांभाळण्यासाठी फक्त एक बाईसुद्धा मिळेल असे त्यांना वाटत होते. मॅनेजर साहेब, फक्त 2 कारणांसाठी त्यांनी मला पुन्हा त्यांच्या घरी घेऊन जायचे आहे, पण मला त्यांच्याकडे जायचे नाही. ते दोघे मला त्यांच्या नियतीने त्यांच्यासोबत घेऊन जात नाही. तुम्हाला सर्वांना असे वाटते की माझा मुलगा आणि सून खूप छान आहे, खूप इज्जत देतात, त्यांचे माझ्यावरती खूप प्रेम आहे, पण असे काही नाही. हे तर फक्त मला स्वतःच्या मुलासाठी कामवाली बनवून आणि गावची शेती हडप करण्यासाठी त्यांची एक चाल आहे. आणि जसे त्यांचे काम होईल तसे ते दोघेही मला पुन्हा एकदा दुधातील पडलेल्या माशीप्रमाणे उचलून फेकून देतील. पण मला आता पुन्हा अपमानित व्हायचे नाही. आधीच मी त्यांच्याकडून सतत होणारा अपमान, दुःख खूप सहन केले आहे, पण आता मला ते सहन होणार नाही. आता या वृद्धाश्रमात माझे मन लागले आहे, त्यामुळे मला माझ्या मुलाच्या घरी अजिबात जायची इच्छा नाही. सविताताईंचे बोलणे ऐकून मॅनेजरच्या आणि आजूबाजूच्या बसलेल्या सर्व लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. ते भावूक झाले होते. ते म्हणाले, आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला खूप चुकीचं समजलं. मॅनेजर साहेब देखील म्हणाले, काकी मला माफ करा. मला क्षणभर असे वाटले की तुम्ही चुकीचे आहेत, पण आता लक्षात आले की मुलगा आणि सून त्यांना तुमची शेती जमीन हडप करण्यासाठी तुम्हाला इथून घेऊन जायचे आहे. पण आता यापुढे तुम्हाला कोणीही काही बोलणार नाही. तुम्ही आरामात ह्या वृद्धाश्रमात राहा. इकडे तुम्हाला कोणी काही त्रास देणार नाही. एका आठवड्यानंतर पुन्हा सपना आणि नीरज वृद्धाश्रमामध्ये आले. खरं तर मॅनेजर साहेब दोघांच्या येण्याची वाटच पाहत होते. दोघांना गेटवर पाहिलं. मॅनेजर साहेबांनी पोलिसांना फोन लावला. आता आल्याबरोबर नीरज म्हणाला, माझी आई कुठे आहे? मी तिला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. आज काही झाले तरी मी तिला इथून घेऊन जाणार आहे.
नीरज आणि सपन्याच्या वागण्यातून बोलण्यातून त्यांना मनातील राग दिसत होता. आज त्यांना त्यांची असली चेहरा समोर आलेला होता. दोघांनी पैशासाठी चांगलेपणाचा मुखवटा उतरवता येत होता. तेवढ्यात सविताताई आपल्या खोलीतून बाहेर आल्या तेव्हा नीरज त्यांचा हात धरून ओढत त्यांना बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. सपनाने निरीक्षणासाठी तुला घेऊन जायला आलेलो आहे. तुला 100 वेळा सांगितले पण तू आमच्यासोबत यायला तयार नाही. मग ह्या वेळेस मी तुला बळजबरीने घेऊन जाणार आहे. तेवढ्यात वृद्धाश्रमामध्ये पोलीस आले. मॅनेजर साहेब म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला फोन केला होता अटक करण्याला. हे दोघेही एका वृद्ध महिलेचा त्रास देत आहे आणि बघा त्यांच्यासोबत जबरदस्ती सुद्धा करत आहे आणि त्यांच्या मर्जीविरुद्ध घेऊन जाण्याचा त्यांना प्रयत्न करत आहे. मॅनेजर साहेबांनी पोलिसांना आधीच सर्व हकीकत सांगितले होते. विचार न करता पोलीस नीरज आणि सपनाला अटक करतात. पोलिसांना पाहून नीरज आणि सपनाला घाम येतो. नीरज मनातल्या मनात, आई तू हे बरोबर करत नाही आणि तू एवढा पैशाचे काय करणार आहेस? अगदी जमीन करोडो रुपयांची आहे आणि तसेही तुझी अर्धी लाकडे स्मशानात गेली आहे. आज नाहीतर उद्या तू ढगात जाशील तेव्हा कुठे हे सर्व माझेच होईल ना. मला सुद्धा पाहिजे आहे. तू कुठे घेऊन जात आहे? तेव्हा सविताताई म्हणाल्या, नीरज, मला तुझ्या नियती आधीपासूनच समजली होती. त्यामुळेच मी उद्याच जमीन विकायला गावी चालली आहे. यावर सून मोठ्या आवाजात म्हणाली, म्हातारे, एवढे पैशांचं काय करणार आहेस? तेव्हा सविताताई म्हणाल्या, मी ते सर्व पैसे अनाथ आश्रमात आणि वृद्धाश्रमात दान म्हणून देणार आहे. कारण या जगात तुमच्यासारखे नालायक मुलं खूप आहेत, जे आपल्या आईवडिलांना सांभाळत नाही, बेघर करतात. तसेच मी या वृद्धाश्रमात सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देईल. जेवढे पैसे येतील ते सर्व पैसे मी वृद्धाश्रमाला दान करणार आहे. कारण आता हेच माझे घर आहे. पण त्या पैशातील 1 रुपयासुद्धा फुकटचा सुद्धा तुम्हाला देणार नाही. हे ऐकताच, आई तू असे करणार नाहीस. नीरजचे बोलणे ऐकून सविताताई यांना काही न बोलता फक्त हसल्या. त्यानंतर नीरज आणि सपनाला घेऊन पोलीस स्टेशनकडे जातात आणि तिकडे सविताताई गावी देखील जमीन विकून आलेल्या पैशातून वृद्धाश्रमाला देणगी देतात. तसेच नवीन घर बांधण्यासाठी सुद्धा वृद्धाश्रमाला येऊन घेतात. आपले पुढचं आयुष्य आरामात घालवायचे असतं. सविताताईंनी सर्व काही वृद्धाश्रमातील लोकांना सुखसुविधा करून घेतलेल्या असतात आणि मुलाला 1ही रुपया न देता सुनेला आणि मुलाला जन्मभराची अद्दल घडवलेली असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सविताताईचा मुलगा आणि सून त्यांना भरपूर पैशापुरते सांभाळत होते आणि त्यांना वापर करत होते. त्यामुळे त्यांनी सर्व प्रॉपर्टी विकून वृद्धाश्रमाला दान दिले आणि मुलाला 1ही रुपया नाही दिला. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.